morning friends, myself Vijay sir from Mechanical Engineering Department. Now today's lecture as a second year Mechanical Engineering subject named as a Mechanical Engineering Material. The second unit about this subject as a steel and its alloy. Now in last lecture we are also study the which topics are studied in last lecture, the solid solution. Okay, the solid solution in which we are studying the substitutional solid solution and industrial solid solution and disorder and order type of solid solution. These are the topics are also studied in last lecture. Now in this lecture we are study about the industrial solid solution. Okay, we are study in last lecture only the substitutional solid solution. Okay, these topics are studied in last lecture, and today's topic we are study about the industrial solid solution. ओके, तर बघा, जे आपण मागचं लेक्चर घेतलं होतं, तुमचं जे सेकंड युनिट आहे तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल या सब्जेक्टमधलं जे सेकंड युनिट आहे, तर त्याच्यामधलं जे स्टील अँड अलॉय जे आहे तर त्याचं आपण काय केलं तर कन्सेप्ट ऑफ फेजेस, प्युअर मेटल, अलॉय अँड सॉलिड सोल्युशन हा टॉपिक काय करत होतो आपण मागच्या लेक्चरला बघत होतो. तर त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ सॉलिड सोल्युशन, मग सॉलिड सोल्युशनचे टाईप्स कोणकोणते आहेत हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितले. कोणकोणते टाईप्स आहेत तर सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्युशन अँड इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशन. तर त्यापैकी आपण सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्युशन जो आहे तर तो टॉपिक आपण बघितला. त्याच्यामध्ये जे दोन टाईप आहेत सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्युशनची जे दोन टाईप आहेत, मग कोणकोणते तर एक तर ऑर्डर टाईप आणि एक म्हणायचं डिसऑर्डर टाईप. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या त्या आपण लास्ट लेक्चरला शिकलो होतो, आहे की नाही. तर आताचं जे लेक्चर जे आहे तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तर इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशन जे आहे तर ते काय करणार आहोत आपण तर ह्या लेक्चरला बघणार आहोत. परत आयरन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम जी आहे तर तीसुद्धा त्याच्यावर डिपेंड करते तुमच्या इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशनवर, आहे की नाही. तर बघा, सॉलिड सोल्युशन आर कंडक्टर बट नॉट सो गुड ॲज अ प्युअर मेटल ऑन विच दे आर बेस्ड. मग हे जे सॉलिड सोल्युशन जे आहे एक प्रकारे ॲज अ कंडक्टर आहेत, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करायची असेल तर त्यासाठी ते आहे सुटेबल, पण एवढे पण सुटेबल नाही. जसं की प्युअर मेटलमधून जसं की तुम्ही इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करू शकता तर तेवढे ते कसे सुटेबल नाही आहेत. त्याच्यातून पास होते पण फक्त कमी प्रमाणात पास होते, आहे की नाही. तर अशा प्रकारचे हे काय आहेत ते सॉलिड सोल्युशन ॲज अ कंडक्टर आहेत, बट नॉट सो गुड ॲज द प्युअर मेटल, आहे की नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं की प्युअर मेटल जसं की इलेक्ट्रिसिटी आपल्याला ट्रान्सफर करायची आहे तर इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला काय लागतं तर एक तर ॲल्युमिनियम लागेल किंवा कॉपर लागेल. हे कसं आहे प्युअर मेटल आहे की नाही, ते नॉन फेरस मेटल आहे की नाही. हे कसं आहे तर फेरस मेटल आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं स्टील असेल आणि अलॉय असतील, म्हणजे स्टीलमध्ये जे संमिश्र धातू मिक्स केलेले आहेत तर त्याच्यामध्ये ते कसे आहेत तर एवढे चांगले नाही आहेत की ते ॲज अ कंडक्टर म्हणून आपण काय करू शकतो यूज करू शकतो, आहे की नाही. ऑन विच दे आर बेस्ड सम एक्झाम्पल ऑफ सॉलिड सोल्युशन. मग हे जे एक्झाम्पल जे आहे सॉलिड सोल्युशनचे ते कोणते आहेत मी जसं की स्टील मेटल आहे, स्टील अँड इट्स अलॉय आहे. तर स्टीलमध्ये जे स्टील बनवताना त्याच्यामध्ये जे संमिश्र धातू स्टीलचे जे संमिश्र धातू त्याच्यामध्ये मिक्स केले जातात, आहे की नाही. मग त्याचे जे संमिश्र धातू आहेत तर त्याचे एक प्रकारचे एक्झाम्पल आहेत. मग ते कोणकोणते CuN ZN अलॉयज म्हणजे ब्रासेस आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर निकेल अँड क्रोमियम अलॉय त्याला मोनेल मेटल आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. स्टर्लिंग सिल्वर, सर्टन स्टेनलेस स्टील अँड स्टील हे काय आहे तर एक प्रकारचे एक्झाम्पल आहे तुमच्या स्टील अँड इट्स अलॉयज म्हणजे संमिश्र धातूचे काय आहेत तर हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून जे मटेरियल बनवलं जातं तर त्याला आपण काय म्हणतो स्टील अँड इट्स अलॉय आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. मग प्रत्येकाची जे मटेरियल आहे तर त्याची प्रत्येकाची प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या काय आहेत तर वेगवेगळ्या आहेत, आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय असतात तुमचे सॉलिड सोल्युशन असतात, आहे की नाही. मग इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशन जे आहे तर इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात द 4 एलिमेंट hydrogen, carbon, nitrogen and boron have such small diameter that they
can occupy the empty space industries in the crystalline lattice of many metals. मग हे जे इंडस्ट्रियल सोल्युशन आहे, तर ह्या इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशनमध्ये 4 एलिमेंट काय करतात, महत्त्वाची भूमिका बजावतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणते 4 एलिमेंट आहेत, तर हायड्रोजन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे आणि बोरान आहे की नाही. हे सगळे मिळून काय केलेलं असतं, हे इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असतात आहे की नाही. हॅव सच स्मॉल डायमीटर दॅट देन कॅन ऑक्युपाय द एम्प्टी स्पेस लॅट इंटरस्टॅटिक टायसेस इन द क्रिस्टलाइन लॅटिस ऑफ मेनी मेटल आहे का नाही. जे मेटल जे आहे, तर ते मेटलमध्ये काय केलेलं असतं, तर जे लॅटिस असतं आहे की नाही, जसं की आपण क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बघितलं होतं पहिल्या युनिटमध्ये. पण त्याचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बनवण्यासाठी हे 4 एलिमेंट काय करायचं काम करतात, महत्त्वाची भूमिका बजावायचं काम करतात तुमच्या इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशनमध्ये आहे की नाही. तर जे इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशन जे आहे की नाही, तर इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशन युजली हॅव अ लिमिटेड composition range and are generally considered of secondary importance, but they are a few instances worthy of special attention. मग हे जे इंडस्ट्रियल सोल्युशन जे आहे, तर ते कसं आहे, तर एक प्रकारचं लिमिटेड कॉम्पोजिशनच्या रेंजनुसार काय केलेलं असतं तिथं, हे जे कॉम्पोनंट आहे तुमच्या इंडस्ट्रियल सोल्युशनचे मेन कॉम्पोनंट, तर ते काय केलेलं असतात, जनरली कन्सिडर करून त्याचं काय केलेलं असतं, एक प्रकारचा सेकंडरी इम्पॉर्टन्स म्हणून त्याचा यूज केला जातो तुमच्या इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशनमध्ये. बट दे आर अ फ्यू इन्स्टंट वर्थली ऑफ स्पेशल अटेन्शन आहे की नाही. आणि जास्त करून कुठे यूज केलं जातं, तर काही प्रमाणात जास्त प्रमाणात यूज केलं जातं. तर ॲज अ इन्स्टंट वर्थली ऑफ द एक प्रकारचं स्पेशल अटेन्शन असेल किंवा स्पेशल आपल्याला वर्क असेल किंवा स्पेशल काहीतरी बनवायचं असेल, त्यासाठी ते इन्स्टंटली यूज केले जातात आहे की नाही, ते कॉम्पोनंट्स आहे की नाही. त्याच्यानंतर जे इंडस्ट्रियल सोल्युशन जे आहे, द इंटरस्टेशियल सोल्युशन ऑफ द कार्बन इन आयरन कॉन्स्टिट्यूट द बेसिस ऑफ द स्टील हार्डनिंग. व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ द हायड्रोजन इंट्रोड्यूस्ड इन टू द स्टील ड्युरिंग ॲसिड पॅकिंग, क्लिनिंग, प्लांटिंग और वेल्डिंग ऑपरेशन causes a sharp decrease in the ductility known as a hydrogen embrittlement. मग ह्याच्यामध्ये जे तुम्हाला मी स्टार्टिंगला जे इंडस्ट्रियल सॉलिड सोल्युशनमध्ये जे 4 महत्त्वाचे कॉम्पोनंट सांगितले, तर ते काय कशासाठी यूज केले जातात, ॲज अ हार्डनिंग पर्पज असेल, वेल्डिंग असेल किंवा डक्टिलिटी त्याची वाढवायची असेल, तर याच्यासाठी काय केले जातात, तर ते इलिमेंट जे आहे, तर ते काय केले जातात त्याच्यामध्ये, त्या इन्स्टंटेनियसली ते यूज केले जातात, की ते एक प्रकारचे स्पेशल इन्स्टंटनुसार काय केले जातात, ते तिथं यूज केले जातात आहे की नाही. द इंटरस्टिशियल सोल्युशन ऑफ द कार्बन इन आयरन कॉन्स्टिट्यूट द बेसिक ऑफ द स्टील हार्डनिंग आहे की नाही. जे कार्बन जेचं प्रमाण तुमच्या त्या सोल्युशनमध्ये मिक्सअप केलं जातं, तर ते कशासाठी यूज केलं जातं, ऑन बेसिस ऑफ स्टील हार्डनिंग. तुमच्या स्टील मटेरियलची हार्डनिंग वाढवण्यासाठी हे कार्बनचं पर्सेंटेज जे आहे, ते काय केलं जातं, त्याच्यामध्ये मिक्सअप केलं जातं तुमच्या अलॉईजमध्ये आहे की नाही. व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ द हायड्रोजन इंट्रोड्यूस इन टू द स्टील ड्युरिंग ॲसिड पॅकिंग आहे की नाही. आणि एकदम कमी प्रमाणात जे हायड्रोजन मटेरियल जे यूज केलं जातं, हायड्रोजन इंट्रोड्यूस इन टू द स्टील ड्युरिंग ॲसिड पॅकिंग ॲज अ क्लिनिंग पर्पजसाठी आहे की नाही. तुमचं जे मटेरियल जे आहे ते व्यवस्थित क्लीन होण्यासाठी हे हायड्रोजन मटेरियल काय केलं जातं, यूज केलं जातं. प्लॅन्टिंग असेल और वेल्डिंग ऑपरेशन असेल किंवा कॉजेस ऑफ शार्प डिक्रीज इन द डक्टिलिटी आहे की नाही, डक्टिलिटी तिची वाढवायची असेल, तर हे हायड्रोजन जे एलिमेंट्स आहेत, तर ते त्याच्यामध्ये काय केले जातात, मिक्सअप केले जातात आहे की नाही. इम्ब्रेटलमेंट त्याच्यामध्ये काय केली जाते की जेणेकरून त्याची डक्टिलिटी वाढेल, त्याची शार्प डिक्रीजेस वाढेल आणि त्याची वेल्डिंग किंवा क्लिनिंग पर्पजेससाठी ते कसं आहे, प्लॅन्टिंग पर्पजेससाठी कसं आहे, ते सुटेबल आहे. तर म्हणून ते अशा ठिकाणी काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज केलं जातं आहे की नाही. त्याच्यानंतर पॉसिबिलिटीज ऑफ सॉलिड सोल्युशन. मग सॉलिड सोल्युशनच्या पॉसिबिलिटीज कोणकोणत्या आहेत, तर देअर आर 3 पॉसिबिलिटीज ऑफ सॉलिड सोल्युशन बेस्ड अदर अमाऊंट ऑफ द देअर इलिमेंट. मग हे जे 3 पॉसिबिलिटीज ज्या सॉलिड सोल्युशनच्या आहेत, ते कशावर डिपेंड करतात, तर अमाऊंट ऑफ देअर इलिमेंट आहे की नाही, किती प्रमाणात ते इलिमेंट त्याच्यामध्ये मिक्सअप केले आले आहेत तुमच्या अलॉईजमध्ये आहे की नाही, त्याच्यावर काय केलेले असतात, तर तुमच्या सॉलिड सोल्युशनच्या
पॉसिबिलिटीज ज्या आहेत ते त्या काय करतात, डिपेंड करत असतात, आहे की नाही. अनसॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन, मग फर्स्ट वन आहे अनसॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन. मग अनसॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, हं? काय सांगता येईल अनसॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशनमध्ये? सॉल्वंट इज डिसॉल्व स्मॉल अमाऊंट ऑफ द सोल्यूट ॲज वेल ॲज ॲट द गिवन टेम्परेचर अँड प्रेशर इज कॉल्ड ॲज अ अनसॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन. मग अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, जे सॉल्वंट आहे ते डिझॉल्व केले जातात कशामध्ये, स्मॉल अमाऊंट ऑफ द सोल्यूट, आहे की नाही. कमी प्रमाणात जे सोल्यूट असतात त्याच्यामध्ये सॉल्वंट जे आहे ते काय केले जातात, डिझॉल्व केले जातात ॲज वेल ॲज गिवन टेम्परेचर, एका टेम्परेचर आणि प्रेशरला, एका कॉन्स्टंट असे टेम्परेचर आणि प्रेशरला ते काय केले जातात, डिझॉल्व केले जातात. त्याला आपण काय म्हणतो तर अनसॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन. ते प्रॉपरली मिक्सअप होत नाही, आहे की नाही. सॉल्वंट इज डिझॉल्व अ स्मॉल अमाऊंट ऑफ द सोल्यूट, आहे की नाही. जे सोल्यूट आहे, जे विरघळणारे ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये काय केलं आहे, ते कमी प्रमाणात घेतलं आहे, काय सॉल्वंट मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये कमी प्रमाणात सोल्यूटमध्ये ते काय केलं आहे, मिक्सअप केलं आहे. तर त्याला आपण काय म्हणतो तर अनसॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन म्हणतो. आणि ते कसं केलं आहे तर एक गिवन टेम्परेचर आणि प्रेशरला ते काय केलं आहे, हीट केलं आहे की नाही. त्याला टेम्परेचर आणि प्रेशरला ते काय केले, डिझॉल्व केले, आहे की नाही. तर त्याला त्याच्यापासून जे तयार होणारे जे सॉल्वंट आहे त्याला आपण काय म्हणतो अनसॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. त्याच्यानंतर सेकंड म्हणायचं सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन. सॉल्वंट इज डिझॉल्विंग लिमिटेड अमाऊंट ऑफ द सोल्यूट. मग ह्याच्यामध्ये बघा सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशनमध्ये काय सांगतंय तर सॉल्वंट जे आहे ते डिझॉल्व केलेले लिमिटेड अमाऊंट ऑफ द सोल्यूट, लिमिटेड अमाऊंटच्या सोल्यूटमध्ये ते काय केले, डिझॉल्व केलेले आहे. त्याला आपण काय म्हणतो तर सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. त्याच्यानंतर थर्ड वन ॲज अ सुपर सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन. मग सुपर सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन कशाला म्हणतो आपण, इफ द सॉल्वंट इज डिझॉल्व मोर ऑफ द सोल्यूट दॅट इज शुड अंडर इक्विलिब्रियम इट्स कॉल्ड ॲज अ सुपर सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन, आहे की नाही. तर सुपर सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन जे आहे तर त्याच्यामध्ये ते कसं केलेलं आहे, जे सॉल्वंट आहे ते मोर अमाऊंट ऑफ द सोल्यूटमध्ये काय केलेले आहे, डिझॉल्व केलेले आहे. अंडर इक्विलिब्रियम इट्स कॉल्ड ॲज अ, त्याच्यामध्ये ते काय झालेलं आहे, एक प्रकारे इक्विलिब्रियम त्याचं झालेलं आहे. आणि त्याच्यापासून जे प्रोड्यूस होणारं जे सॉलिड सोल्युशन आहे त्याला आपण काय म्हणतो सुपर सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन आपण त्याला असं म्हणतो, आहे की नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं पॉसिबिलिटीज ऑफ सॉलिड सोल्युशन. सॉलिड सोल्युशनच्या पॉसिबिलिटीज कोणकोणत्या आहेत तर अनसॅच्युरेटेड आहेत, सॅच्युरेटेड आहे आणि सुपर सॅच्युरेटेड आहे. मग अनसॅच्युरेटेडमध्ये जे सॉल्वंट आहे ते कमी एकदम स्मॉल अमाऊंट ऑफ द सोल्यूटमध्ये काय केलेलं आहे आपण मिक्सअप केलेलं आहे, त्याचं काय केलेलं आहे, डिझॉल्व केलेले आहेत, आहे की नाही. त्याला आपण काय म्हणतो अनसॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन. सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन आपण कशाला म्हणतो, जे सॉल्वंट आहे ते कशामध्ये लिमिटेड अमाऊंट ऑफ द सॉल्यूटमध्ये काय केले, डिझॉल्व केलेले आहेत. त्याला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन. आणि सुपर सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन जे आहे तर ते त्याला आपण काय म्हणतो, जे सॉल्वंट आहे ते काय केलेले मोर अमाऊंट ऑफ द सोल्यूटमध्ये काय केलेले, डिझॉल्व केलेले, तर त्याला आपण काय म्हणतो सुपर सॅच्युरेटेड सॉलिड सोल्युशन आपण असं म्हणतो, आहे की नाही. तर फेज डायग्राम. मग आता ही जी फेज डायग्राम जी आहे तर फेज डायग्राम कशाची असते तर फेज डायग्राम आर ग्राफिकली रिप्रेझेंटेशन of what phases are present in a alloy system at various temperature, pressure and composition. मग ही जी फेज डायग्राम जी आहे तर ही कशासाठी दिलेली असते, ही काय काय कशासाठी दिलेली आहे आपल्याला, फेज इक्विलिब्रियम डायग्राम आहे. तर ती फेज इक्विलिब्रियम डायग्राम काय दाखवायचं काम करते, एक प्रकारचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला काय करायचं काम करते, दाखवायचं काम करते, की जेणेकरून व्हॉट फेजेस आर प्रेझेंट इन द आवाज, म्हणजे तुमच्या संमिश्र धातूमध्ये कोणकोणते प्रकारचे फेजेस काय झालेले आहेत, प्रेझेंट झालेले आहेत, आहे की नाही. ते दर्शवायचं काम कोण करत असते तर तुमची ही फेज डायग्राम काय करत असते, दाखवायचं काम करत असते. सिस्टीम ॲट व्हेरियस टेम्परेचर, प्रेशर अँड कंपोजिशन. मग सिस्टीम ॲट व्हेरियस म्हणजे वेगवेगळ्या टेम्परेचरला, प्रेशरला आणि कंपोजिशनला तुमच्या फेजेस दाखवायचं काम करते. कशाच्या तर तुमच्या अलॉयच्या, आहे की नाही. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्याला काय करायचं काम करते, दाखवायचं काम करते तुमची ही फेज डायग्राम. और अजून काय, अजून जर सांगायचं झालं फेज डायग्राम इज अ मॅप शोविंग द स्ट्रक्चर ऑफ द फेज प्रेझेंट ॲट द
मग ही फेज डायग्राम अजून काय दाखवायचं काम करते, एक प्रकारचं मॅप दाखवायचं काम करते. मॅप ऑफ द स्ट्रक्चर तुमच्या मटेरियलचं दाखवायचं काम करते, की किती प्रमाणात त्याच्यामध्ये अलॉय कोणकोणत्या प्रकारचे आणि कोणकोणत्या टेम्परेचरला, किती किती टेम्परेचरला, किती किती प्रेशरला, ते कशी फेजेस, त्याची ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे, त्याचे फेजेस कसे आहेत हे दाखवायचं काम कोण करत असते, तुमची तर ही फेज डायग्राम करत असते. टेम्परेचर अँड ओव्हरऑल कंपोजिशन ऑफ द मटेरियल आर व्हॅरिड. मग जसं जसं तुमचं टेम्परेचर आणि बाकीचे जे कंपोजिशन जे आहे ते जसे जसे व्हॅरी होतील तसं तसं मटेरियल आर व्हॅरी, म्हणजे तुमचं मटेरियल जे आहे ते काय होत चालतं, व्हॅरी होत चालतं, आहे की नाही. तर अशा प्रकारे काय करायचं काम करते ही फेज डायग्राम, तुम्हाला एक प्रकारचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवायचं काम करत असते. फेज डायग्राम आर ऑल्सो नोन ॲज अ इक्विलिब्रियम डायग्राम ऑर कॉन्स्टिट्यूशनल डायग्राम. मग हे जे फेज डायग्राम जे आहे तर याला काय म्हणतो आपण, ते एक प्रकारची इक्विलिब्रियम डायग्राम म्हणतो किंवा कॉन्स्टिट्यूशनल डायग्राम आपण असं म्हणतो. कशाला, तर तुमच्या फेज डायग्रामला, आहे की नाही. इक्विलिब्रियम डायग्राम किंवा कॉन्स्टिट्यूशनल फेज डायग्राम आपण असं त्याला म्हणतो, आहे की नाही. तर ह्याच्यामध्ये बघा एक समजण्यासाठी उदाहरण दिलेलं आहे, आर्बन कार्बन अलॉय फेज डायग्राम, आहे की नाही. आयरन कार्बन अलॉय फेज डायग्राम आपण त्याला म्हणतो, आयरन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा. तर इथं नाही का एक प्रकारची फेजेस दाखवायचं काम केलेलं आहे. प्रिलिमिनरी ॲस्टेनाइट्स बिईंग अ सॉलिडिफाय, आहे की नाही. सिमेंटाईन बिईंग टू सॉलिडिफाय, आहे का नाही. हे प्रकारचं हे काय दाखवायचं काम करते, एक वेगळ्या टेम्परेचरला जसं जसं त्याचं टेम्परेचर हे बघा टेम्परेचर दिसतंय तुम्हाला, जसं जसं टेम्परेचर वाढत जातं आहे तसं 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 त्याच्यामध्ये काय होतं आहे, फेजेस चेंज होत आहेत. तर त्याचं कॉम्पोजिशन जे आहे, त्याचे फेजेस जे आहेत, त्याचं इक्विलिब्रियम डायग्राम जी आहे तर ती काय करायचं काम करतं, तर दाखवायचं काम करतो. हायपोयुटेक्टॉइड, हायपर युटेक्टॉइड, आहे की नाही. कास्ट आयरन, स्टील. मग याच्यामध्ये काय चेंजेस होते तुमच्या फेजेस डायग्राममध्ये, तर ते एक प्रकारे दाखवायचं काम कोण करत असते, तुमची ही फेज डायग्राम करत असते. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, हे बघा गॅमा इज इक्वल टू आस्टेनाइट्स, अल्फा इज इक्वल टू फेराइट, डेल्टा इज इक्वल टू आयरन आणि सिमेंटाईन, आहे का नाही. हे अशा प्रकारचं काय आहे, ते डायग्राममधले काय आहेत, ते एक प्रकारच्या व्हेरियस सॉलिड फेजेस आहेत, आहे की नाही. सॉलिड फेजेस आहेत त्या, की जेणेकरून ते काय करायचं काम करतात, तुमच्या फेज डायग्रामला काय करायचं काम करतात, एक ग्राफिकली रिप्रेझेंट तुम्हाला करायचं काम करत असतात, नाही का. अशा प्रकारच्या ह्या फेजेस डायग्राम असतात, की जेणेकरून ते तुम्हाला इझिली त्याचं कंपोजिशन, त्याचं फेज डायग्राम, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला कळलं पाहिजे, की कोणतं मटेरियलचं कंपोजिशन कसं आहे, काय आहे, त्याची ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे, त्याची फेज डायग्राम कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं एक प्रकारचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला काय करायचं काम करते, ही डायग्राम दाखवायचं काम करत असते, आहे का नाही. त्याच्यानंतर व्हेरियस मायक्रो कॉन्स्टिट्यूट ऑफ आयरन कार्बन अलॉय आर, आहे का नाही. मग मायक्रो कॉन्स्टिट्यूट कोणकोणते आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं आता जे मागच्या स्लाईड जी होती, तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला काय सांगितले, व्हेरियस फेजेस सांगितले तुमच्या डायग्रामच्या, आहे का नाही. मग त्याच्यामध्येच व्हेरियस मायक्रो कॉन्स्टिट्यूट ऑफ आयरन कार्बन अलॉय आहे का नाही. मग त्याच्या कोणकोणत्या फेजेस आहेत, तर फर्स्ट वन आहे फेराईट आहे, आस्टेनाईट आहे, सिमेंटाईट आहे, पॅरालाईट आहे, लेडेव्हिराईट आहे, मर्टेनसाईट आहे, ट्रूसाईट आहे, सॉर्टिबाईट आहे आणि बायनाईट आहे का नाही. तर हे अशा 9 प्रकारचे काय आहेत, तर त्याच्या व्हेरियस फेजेस आहेत, की जेणेकरून तुमच्या मायक्रो कॉन्स्टिट्यूट ऑफ आयरन कार्बन अलॉयच्या ज्या स्ट्रक्चरमध्ये, ज्या मटेरियलमध्ये काय होतात, तर ह्या 9 प्रकारचे काय आहेत, तर फेजेस तुम्हाला दिसतात, आहे की नाही. आता जी डायग्राम बघितली आपण आयरन कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम, तर त्याच्यामध्ये ह्या 9 प्रकारच्या ज्या फेजेस आहेत, तर ते काय करतात, महत्त्वाच्या भूमिका बजावायचं काम करतात. आणि ते एक प्रकारचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, ह्या फेजेसचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला त्या डायग्राममध्ये काय भेटलं आहे, बघायला भेटलं आहे की नाही. तर अशा प्रकारचे हे काय असतात, तर फेजेस असतात. मग याच्यामध्ये हे जे फेजेस आहेत, फेजेस इन फेज डायग्राम, मग हे जे फेजेस आहेत, तर त्या फेजेसमध्ये कशाचं प्रमाण किती प्रमाणात असतं, तर हे मी तुम्हाला नाही का एक शॉर्टली काय केलेलं आहे इथं दाखवलेलं आहे बघा, आहे का नाही. फेजेस इन Fe3C फेज डायग्राम, अल्फा इज अ फेराइट, आहे का नाही. मग फेराइट इज अ सॉलिड सोल्युशन ऑफ सी इन अ BCC स्ट्रक्चर, बॉडी क्युबिक स्ट्रक्चर, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो, आहे की नाही.
बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो. स्टेबल फ्रॉम द आयरन अँड रूम टेम्परेचर. तर याच्यामध्ये जे फेराइट मटेरियल आहे तर त्याच्यामध्ये बघा स्टेबल फ्रॉम द आयरन ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला हे कसं आहे तर स्टेबल आहे तुमचं आयरन. द मॅक्झिमम सोल्युबिलिटी ऑफ कार्बन इज 0.022 वेट% आहे का नाही. याच्यामध्ये मॅक्झिमम सोल्युबिलिटी जी आहे कार्बनची तर ती किती असते 0.022% असते आहे का नाही. ट्रान्सफॉर्म टू फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरमध्ये जाण्यासाठी त्याला 912 डिग्री सेल्सिअस काय लागतं टेम्परेचर लागते आहे की नाही. BCC टू FCC जाण्यासाठी म्हणजे ॲस्टेनाईडमध्ये त्याला जाण्यासाठी 912 डिग्री सेल्सिअस काय लागतं टेम्परेचर त्याला लागते आहे की नाही. आणि जे ॲस्टेनाईड्स आहेत सॉलिड सोल्युशन CZ FCC. मग जे ॲस्टेनाईड आहेत तर ते कसे आहेत तर फेस सेंटर्ड क्युबिक आहेत आहे की नाही. द मॅक्झिमम सोल्युबिलिटी ऑफ कार्बन इज 2.14 वेट%. मग याच्यामध्ये मॅक्झिमम सोल्युबिलिटी जी आहे कार्बनची ती किती असते 2.14% असते. ट्रान्सफॉर्म टू BCC ॲट 1395 डिग्री आहे का नाही. हे जे फेस सेंटर क्युबिक जे ॲस्टेनाईट आहे तर त्याला परत बॉडी सेंटर क्युबिकमध्ये जर जाण्यासाठी किती लागतं टेम्परेचर तर 1395 डिग्री लागतं. इट इज नॉट स्टेबल बिलो द युटेक्टिक टेम्परेचर. मग हे कसं आहे तर स्टेबल नाही आहे. कशासाठी तर युटेक्टिक टेम्परेचरसाठी ते कसं नाही आहे तर स्टेबल नाही आहे. 727 डिग्री सेल्सिअस अनलेस कूल्ड रॅपिडली. तर हे कसे आहेत कूल होण्यासाठी कसे रॅपिडली ते काय होतात तर कूल होऊ शकतात. तुमचे ॲस्टेनाईड मटेरियल जे आहे तर ते काय होतं रॅपिडली कूल होऊ शकतं आहे की नाही. त्याच्यानंतर फेराइट सॉलिड सोल्युशन द सेम स्ट्रक्चर ऑफ फेराइट आहे की नाही. मग फेराइट जे गॅमा आहे तो फेराइट सॉलिड सोल्युशन जे आहे तो सेम स्ट्रक्चर आहे कशाचं तर तुमच्या फेराइटचं आहे की नाही. कार्बन इन BCC Fe. द सेम स्ट्रक्चर ऑफ फेराइट स्टेबल ओनली ॲट हाय टेम्परेचर. हे कसे आहेत तर स्टेबल आहेत कशासाठी तर हाय टेम्परेचरसाठी ते स्टेबल आहे अबव 1394 डिग्री सेल्सिअसला आहे की नाही. याच्या 1394 डिग्री सेल्सिअसपेक्षा अबव टेम्परेचर असेल तर हे कसे आहेत त्यावेळेस स्टेबल आहेत. मेल्ट ॲट 1538 डिग्री सेल्सिअस. हे जे मटेरियल जे आहे फेराइट मटेरियल हे कधी मेल्ट होतं तर 1538 डिग्री सेल्सिअस ज्यावेळेस टेम्परेचर होईल तर त्यावेळेस हे काय होतं मेल्ट होतं आहे की नाही. त्याच्यानंतरून आयरन कार्बाईड और सिमेंटाईन. तर आयरन कार्बाईड आणि सिमेंटाईन मटेरियल जे आहे दिस इंटरमेटॅलिक कंपाऊंड्स इज मेटास्टेबल. इट रिमेन्स अ कंपाऊंड आयडेंटिफाय ॲट रूम टेम्परेचर बट डिकम्पोज व्हेरी स्लोली विथिन सेव्हरल इयर इंटू Fe अँड ग्राफाईट. मग हे कसे आहेत तर जे कंपोजिट मटेरियल जे आहेत किंवा सिमेंटाईट मटेरियल जे आहे तर इंटरमेटॅलिक कंपाऊंड इज अ मेटास्टेबल. इट रिमेन अ कंपाऊंड आयडेंटिफाय ॲट रूम टेम्परेचर. हे कसे आहेत तर एक प्रकारचं रूम टेम्परेचर याचं असतं बट डिकम्पोज. हे कसे आहेत तर डिकम्पोज होत नाही लवकर आहे की नाही. हे डिकम्पोज होण्यासाठी खूप स्लो रेट आहे त्याचा व्हेरी स्लो विथिन सेव्हरल इयर. खूप काही इयर लागतात त्याला. जे सिमेंटाईन मटेरियल जे आहे ते डिकम्पोज होण्यासाठी ते कसे आहे त्याची प्रोसेस डिकम्पोजिंगची व्हेरी स्लो प्रोसेस आहे विथ सेव्हरल इयर. त्याला खूप काही वर्ष लागतात की ते काय व्हायला डिकम्पोज व्हायला आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय असतात तर काही मटेरियल असतात. तर हे जे आहे ॲस्टेनाईड सिमेंटाईन फेराइट फेरालाईट हे सगळ्या गोष्टीचं जे प्रिपरेशन जे आहे ते काय केलं आहे आपण ह्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. म्हणजे काय बघितलं आहे तर स्टडी ऑफ व्हेरियस फेजेस आहे की नाही. व्हेरियस फेजेस बघितले आपण आयरन काय आपण इक्विलिब्रियम डायग्रामचा. ओके आय होप सो की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. ओके ठीक आहे.